कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील संत रोहिदास कॉलनी येथे अत्यंत गंभीर प्रकार समोर आला असून पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळून तेच पाणी नागरिकांना पुरवले जात असल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। या समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। स्थानिक रहिवाशांच्या मते गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असून त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। पाण्याला दुर्गंधी येत असल्याने ते वापरणेही कठीण झालं आहे। नागरिकांनी याबाबत अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी केल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्याचबरोबर फुटपाथ नादुरुस्त व त्याच्यावरती काही अतिक्रमण आहेत। त्या दरम्यान कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमोल महाडिक यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। नगरपालिका अधिकाऱ्यांना तातडीने काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते, मात्र त्यांच्या सूचनांनंतरही आज तागायत समस्या कायम असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या पार्श्वभूमीवर संत रोहिदास कॉलनीतील नागरिकांनी तात्काळ शुद्ध पाणी पुरवठा सुरू करावा, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। समस्या लवकरात लवकर सोडवली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे।